नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला आषाढी एकादशीविषयी सांगणार आहे. आषाढी एकादशीची पूजा, विधी, एकादशी कशी करायची, एकादशीचे महत्त्व, एकादशीला कोणते योग आहे, तुम्ही पूजा कोणत्या पद्धतीने करायची, तुम्हाला कसा लाभ होईल, या सगळ्याविषयी मी या व्हिडिओ सांगणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, व्हिडिओ इंटरेस्टिंग होणार आहे. वर्षभरातील 24 एकादशींमध्ये आषाढी एकादशीचे स्वतःच वेगळे स्थान आहे. आषाढी एकादशी म्हटलं की डोळ्यासमोर येते ती पंढरपूरची वारी. गेले शतकानुशतकं शेकडो किलोमीटर चालत भक्तिभावाने लाखोंचा समुदाय आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुराला जमा होतो. भारताच्या आध्यात्मिक इतिहासातील ही एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे. बहुतेक वारकरी पायी वारी करतात. ही पायी वारी केल्याने शारीरिक तप घडते. आषाढी एकादशीला पंढरपुराला वारी जाते. गेल्या 800 वर्षांपासून अधिक काळ ही वारी चालू आहे. महिन्यातील शुक्ल पक्षातील तिथीला आषाढी एकादशी साजरी केली जाते. यंदा हा सण बुधवार 17 जुलै 2024ला आहे. आषाढी एकादशीचे शुभयोग कोणते आहेत? आषाढी एकादशीच्या दिवशी अनुराधा नक्षत्र असून सर्व सिद्धार्थ सिद्धी योग आहे, अमृत सिद्धी योग आहे, शुभयोग आहे आणि शुक्लयोगाचा संयोग असणार आहे. या काळात तुम्ही धार्मिक कार्यासोबत अनेक महत्त्वाची कामे केल्याने लाभ होतील. वृत्ताचा विधी. आषाढी एकादशीच्या दिवशी स्नान करून पवित्र झाल्यानंतर संकल्प करून भगवान श्री विष्णूंचे किंवा विठ्ठल रुक्मिणीची पूजा करावी. श्रीहरीला फूल, फळ, तीळ, दूध, पंचामृत इत्यादी पदार्थ अर्पण करावेत. दिवसभर उपवास करावा. वृत्त करणाऱ्या व्यक्तीने विष्णू सहस्रनामाचे पठण करावे. या एकादशीसाठी आळंदीहून संत ज्ञानेश्वरांची, देहूहून संत तुकाराम महाराजांची, त्र्यंबकेश्वरहून संत निवृत्तीनाथ, सासवडहून सोपानदेवांची, पैठणहून संत एकनाथांची, मेहुणेहून संत मुक्ताबाईंची, औंढ्या नागनाथाहून संत विसोबा खेचकरांची, तेरहेहून संत गोरा कुंभारांची अशा अनेक पालख्या पंढरपूरला जायला निघतात. संत ज्ञानेश्वरांची पालखी आळंदीहून ज्येष्ठ कृष्ण अष्टमीला निघते. ती आषाढ शुक्ल दशमीला रात्री पंढरपुराला पोचते. वैकुंठ भुवनाच्या आधीपासून पंढरपूर अस्तित्वात आले अशी मान्यता असल्याने पृथ्वीवरील सर्वात पुरातन तीर्थक्षेत्र म्हणून पंढरपुराचा उल्लेख केला जातो. पृथ्वीवरील केवळ 2च तीर्थक्षेत्रे नाश न पावणारी आहेत. एक म्हणजे काशी आणि दुसरे म्हणजे पंढरपूर. कारण या क्षेत्रांचा अविनाशी तत्व असा महिमा भगवान शंकर आणि विष्णू यांनी आपल्या अखंड वास्तवाने कथन केला आहे. आषाढी एकादशी म्हटलं की डोळ्यासमोर येते ती पंढरपूरची वारी. वारी करत आषाढी एकादशीला पंढरपुरातील विठ्ठलाचे दर्शन घेणे हा लाखो वारकऱ्यांचा दरवर्षीचा शिरास्त. राज्यभरातील संतांच्या पालख्या नियोजित वेळेस ठिकठिकाणाहून निघून आषाढी एकादशीला पंढरपुरात पोहोचतात. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवा भाव या अभंगाची प्रचिती प्रत्येक वारकरी आणि विठ्ठल भक्त घेत नित्यनियमाने पंढरपूरला जातो. पंढरीचा विठ्ठल हा वारकऱ्यांचा श्वासच आहे. त्याच्या नामाविना त्यांचे कोणतेच कर्म होत नसते. अशा भगवत भक्त असलेल्या वारकऱ्यांचा महासंगम पंढरपूर यात्रेच्या म्हणजेच वारीच्या निमित्ताने होत असतो. या आषाढी एकादशीची कथा फार पुरातन ही कथा आहे. पुराणकाळानुसार मृदुमान्य नावाच्या राक्षसाने भगवान शंकराची आराधना करून त्यांना प्रसन्न केले. वरदान म्हणून त्यांनी मला कोणत्याही प्राण्याकडून मरण प्राप्त होणार नाही, झालेच तर स्त्रीच्या हातून व्हावे अशी इच्छा व्यक्त केली. वरदान प्राप्त झाल्यानंतर मृदुमान्य राक्षसाने सर्व देवतांचा पराभव करून त्यांना बंदिस्त केले. भगवान विष्णूंना जिंकण्यासाठी वैकुंठाला जाऊन त्यांचाही पराभव केला. भगवान शंकरही आपल्या वरदानामुळे हताश झाला होता. त्यानंतर ब्रह्मा, विष्णू, महेश सर्व देवदेवता एका पर्वताच्या गुहेत लपून राहिले. काही दिवसांनी ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या तिघांच्या श्वासातून एक देवीची उत्पत्ती झाली. तिने सर्व देवतांना अभय देऊन मृदुमान्य राक्षसाला
मारून टाकले. तिला एकादशी देवी म्हणून ओळखू लागले. देवांनी तिची स्तुती केल्यानंतर तिने सांगितले की एकादशीच्या दिवशी व्रत केल्याने तुमची सर्व पापातून मुक्ती होईल. आषाढी एकादशीची धार्मिक मान्यता आहे. धार्मिक मान्यतेनुसार आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात शेषनागावर झोपी जातात. देवतांसाठी ही अहोरात्र म्हणून ओळखली जाते. दक्षिणायन ही देवांची रात्र तर उत्तरायण दिवस असतो. त्यामुळे आषाढी महिन्यातील कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायनला सुरुवात होते. त्यामुळे आषाढ महिन्यात येणाऱ्या एकादशीला देवशयनी किंवा हरिशयनी एकादशी म्हणून ओळखले जाते. त्यानंतर भगवान विष्णू कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला प्रबोधिनी एकादशीला निद्रा अवस्थेतून जागे होतात. हा काळ चतुर्मास म्हणून ओळखला जातो. शयनी एकादशी म्हणजे चतुर्मासाला सुरुवात होते. या काळात भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी उपासना आणि उपवास केले जातात. विठ्ठल दर्शनाने पायीवारीची समाप्ती झाल्याने वारकरी मंडळींना जीवाभावाचा जिवलग भेटावा असे समाधान मिळते. जय जय रामकृष्ण हरी.